तर आखाती देशातील युद्धाचा कूलर व्यवसायालाही फटका बसलाय। सिलेंडर टंचाईमुळे कूलर तयार करणाऱ्या उद्योगामध्ये उत्पादन मंदावलेलं आहे। लोखंडी बॉडी, स्टँड आणि फ्रेम तयार करण्याचं काम अडकल्याची माहिती आहे। तर पावडर कोटिंग आणि रंगकामासाठी लागणारा गॅस मिळत नसल्यानं काम ठप्प पडलंय। त्यामुळे नवीन कूलर बाजारपेठेत येण्यास उशीर लागत असल्यानं व्यावसायिकांचं म्हणणं आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। भर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर कूलर व्यवसायाला देखील मोठ्या प्रमाणावर जो आहे तो फटका युद्धाचा बसलेला आहे। सिलेंडर जे आहेत ते मिळत नाही। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कूलरसाठी जे पत्रे लागतात ते पत्रे कापण्यासाठी जर आपण पाहिलं तर लेथ मशीनचा वापर केला जातो। मेटल जे आहे ते संपूर्ण मेटल पार्ट्स अनेक कूलरला असतात आणि ते कापण्यासाठी जर आपण पाहिलं तर गॅसचं जे आहे ते काम असतं। सिलेंडरच्या माध्यमातून उष्णता तयार केली जाते आणि त्यानंतर जी आहे ती संपूर्ण मेटलची कटिंग केली जाते। पुरवठा जो आहे तो पाहिजे त्या प्रमाणात जो आहे तो पुरवठा सध्या जो आहे तो सिलेंडरचा होत नाही। त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो कूलरच्या बनवण्यावर झालेला आहे। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या बाजारपेठेमध्ये ज्या पद्धतीनं कूलर यायला पाहिजे ते कूलर देखील येत नसल्याचं व्यावसायिकांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।